आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. आशा महिला बहुउद्देशीय सेवा ट्रस्टच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा सन्मान सोहळा संपन्न. उल्हासनगर 4 सुभाषनगर टेकडी इथं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अध्यक्षा सुरेश रामराव देशमुख व अर्चना सुरेश देशमुख आयोजित ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आलाय. तसेच होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून महिलांसाठी आकर्षक बक्षिसं देण्यात आली. शिवाय लकी ड्रॉ ही काढण्यात आले. लकी ड्रॉ मध्ये प्रेशर कुकर, मिक्सर, गाडी इत्यादी वस्तू देण्यात आल्या. तसेच मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग होऊन खेळाचा आनंद घेतला. या प्रसंगी माननीय कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय आबा बोडारे, शहर प्रमुख कैलास तेजी, महिला आघाडी अध्यक्ष अंजली राऊत, जया तेजी, सुनीता ढंगे, लता पगारे, कविता बागुल, निवेदिता जाधव, मनीषा झेंडे, शिवसेनेचे महिला मंडळ, शिवसेना महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. आशा महिला बहुउद्देश सेवा ट्रस्ट यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचं आज आयोजन करण्यात आलं आहे. होम मिनिस्टरचा कार्यक्रम आणि पैठणीचा खेळ इथे घेण्यात आला आणि ज्येष्ठ नागरिक महिला आहेत त्यांचं आज आम्ही इथं पंकज यादव यांच्या हस्ते, सुरेश देशमुख यांच्या हस्ते स्वागत केलं आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मान्यवरांचे श्री धनंजय आबा बोडारे, राऊत मॅडम, राजेश वानखेडे यांची उपस्थिती आणि शिवसेना ठाकरेचे जेवढे होते पदाधिकारी त्यांचे लता पगारे, निविता जाधव, कविता बागोल, जया तेजी मॅडम यांनी उपस्थिती येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि आमच्या आशा महिला बहुउद्देश सेवा ट्रस्ट यांच्या वतीने असेच आम्ही उपक्रम आणि महिलांसाठी राबवण्यात येणार. म्हणजे सुरेश देशमुख आणि देशमुख ताई नेहमीच कार्यक्रम उपक्रम घेत असतात या विभागातील लोकांसाठी. सामाजिक बांधिलकी ठेवून ते कार्यक्रम करतात. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पदाधिकारी आहेत किंवा ते त्यांच्या वतीनं हे कार्यक्रम घेत आहेत. आज जागतिक महिला दिन त्यानिमित्त महिलांना एक मनोरंजनाचा कार्यक्रम किंवा महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळ पैठणीचा या विभागातील महिलांनी त्यामध्ये उत्स्फूर्त भाग घेतलेला आहे. मी आज जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि 1908 साली न्यूयॉर्कमध्ये उभारलेला लढा आजही भारतामध्ये किंवा खास करून महाराष्ट्रामध्ये जी सध्याची परिस्थिती चालू आहे, महिलांना सशक्त होण्याची, सक्षम होण्याची गरज आहे. सरकारवर अवलंबून न राहता स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आता तशा प्रकारचं प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. स्वावलंबन, कारण सरकार आपण बघतोय स्वारगेटसारखं घटना घडत आहेत, कल्याणमध्ये घटना घडत आहेत, प्रत्येक ठिकाणी नराधम मातलेले आहेत, कृष्ण कमी आणि कंस वाढलेले आहेत, रावण जास्त झालेले आहेत. आणि त्यांचा संहार करण्यासाठी आदिमाया आदिशक्तीला रूप घ्यावंच लागणार आहे. ते घेतील अशी शुभेच्छा. आणि मी या महिला शक्तीला, मी निसर्गाची निर्मिती मानतो. देवाने स्त्रीला घडवलेलं आहे, वात्सल्य मूर्ती आहे, करुणाची मूर्ती आहे, प्रेमाचं प्रतीक आहे. ती वडिलांवर प्रेम करते, पतीवर करते, मुलावर करते. सतत प्रेम करणं, सतत देणं, हे दातृत्व हा तिचा एक भाव आहे. पण त्याचबरोबर जर चुकीचं होत असेल तर त्यासाठी महिषासूर मर्दिनी सुद्धा होते. अशा प्रकारचं रूप, सर्व रूप ही माता घेते. आणि या मातेला मी वंदन करतो. पुन्हा एकदा या महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.